संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। तब्बल 70 दिवस झाले पण तो पोलिसांना सापडलेला नाही। मात्र आता CIDने त्याच्या संपत्तीवर जप्ती आणण्यासाठी मोठी कारवाई सुरू केली आहे। धारूर आणि केजमधील त्याची बँक खाती आणि 5 वाहने जप्त करण्याची प्रक्रिया आता वेगानं सुरू झाली आहे। 9 डिसेंबर रोजी 2024च्या बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली आणि मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे। तब्बल 70 दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही। मात्र आता CIDने न्यायालयात त्याच्या संपत्तीची माहिती सादर केली आहे आणि न्यायालयाने ती संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला आहे। धारूर आणि केज येथे असलेल्या त्याची बँक खाती आणि 5 वाहने जप्त करण्याची आता प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता कृष्णा आंधळेच्या आर्थिक कोंडमारा होण्याची दाट शक्यता आहे। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक झाली पाहिजे। फक्त संपत्ती जप्त करून काय होणार नाही, तो आणि त्याचे साथीदार फासावर लटकले पाहिजेत असं धनंजय देशमुख म्हणाले आहेत। तर धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। CIDने कारवाईचा वेग वाढवला असून आता कृष्णा आंधळे शरण येणार का की अजून फरारच राहणार हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। CIDच्या या मोठ्या कारवाईनंतर आता कृष्णा आंधळे फार काळ लपून राहू शकणार नाही असे दिसत आहे। उद्या मासाजोगमध्ये एक गावकरी एक बैठक घेणार आहेत अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे। तसेच कृष्णा आंधळे यांची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे। मात्र कृष्णा आंधळेचा तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी असेही ते म्हणाले। ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल। तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपातीने चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करीत आहोत असे देशमुख म्हणाले आहेत। तर तब्बल 70 दिवस उलटून गेले तरी कृष्णा आंधळे अजून फरारच आहे। मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली होती आणि मुख्य जो सूत्रधार होता आणि मुख्य जो आरोपी होता हा कृष्णा आंधळेच होता आणि तोच आता फरार आहे। परंतु आता CIDने एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्या संपत्तीची सर्व माहिती सुद्धा घेतलेली आहे आणि न्यायालयाकडे त्याची संपत्ती जप्त करण्याचा असा आदेश देखील देण्यात आला आणि न्यायालयाने सुद्धा त्याची संपत्ती जप्त करण्यास सांगितले। त्यामुळेच आता कृष्णा आंधळे कुठेतरी आर्थिक बाजू कमी होते का किंवा आर्थिक त्याचे खाते गोठवल्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम येईल आणि ते शरण येईल का अशा देखील आता चर्चा रंगू लागली आहेत। परंतु आता कृष्णा आंधळे एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या तो फरार आहे का जिवंत आहे का काय झालंय त्याचं नेमकं अजून कुणालाच माहिती नाही। असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा राष्ट्र क्रिएटर TV। धन्यवाद।